कोयना सोळशी कांदाटी विभागातील पहिली यात्रा कसबे बामणोली येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उद्यापासून संपन्न होत आहे। या निमित्ताने सामाजिक, कला, शैक्षणिक तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। नमस्कार। आज या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त ज्या आम्ही मुंबईकर मंडळी या गावातील जवळजवळ 40 घरं इथं आम्ही स्थापित 40 घरं, त्या 40 घरामध्ये एक एक मुलगा हा मुंबईला आम्ही कार्यरत होतो। म्हणजे काही सरकारी सेवेत आहेत, काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात। तिथं आम्ही काम करत असताना आम्ही प्रत्येक महिन्याला पगारातून एक छोटीशी अमाऊंट बाजूला काढतो। आता ही अमाऊंट काढून काय करायचं की प्रत्येक गावात आता आपण पाहिलं तर टोलेचंद इमारती मंदिरं उभी राहिली, पण मंदिरं उभी करून मंदिराला सोन्याचा कळस करून ठीक आहे, आपलं भावनिक नातं एक असतं, परंतु ग्रामीण भागात आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे। ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे। त्यांच्या मुलं आई वडील शेती करतात, पण मुलांकडं तेवढंच जसं त्यांना लक्ष देता येत नाही, म्हणून आपण मंडळात आता एक उपक्रम राबवतो की त्या मुलांना वया वाटणं, पेन वाटणं, दप्तर वाटणं किंवा शालेय वस्तू काय काय लागतं, त्यामुळे हा मंडळ उपक्रम राबवतो। परंतु 25 वर्ष असल्यामुळे एक वेगळा उपक्रम की बाबा त्या पालकांना, आता काही पालक असे असतात की आपण वेगळ्या सवयी लावतो, त्या सवयीमुळे आजार पण आपल्याला घडतं। बाबा डोळ्यांची निगा कशी राखली पाहिजे, मग डोळ्यांची निगा राखताना आपण काय काय केलं पाहिजे हे आपण सांगितलं तर ते ऐकू शकत नाहीत आपल्याकडून। परंतु जर डॉक्टरने सांगितलं, जशी म्हणे सोनाराने कान टोचले की ते बरोबर होतात, चुकत नाही, आणि दुसरा कोण टोचाय गेलं की दुखतं, तसंच जसं डॉक्टरने सांगितलं या पालकांना आपली असूचित काही असतात, शेतकरी आहेत, त्यांना जर माहिती दिली, चांगली माहिती त्या सातारा हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून मिळेल अशी आम्हाला कल्पना आहे। म्हणजे आमच्या कानावर पडलं की ही संस्था चांगली आहे आणि हे चांगल्या प्रकारे आरोग्याची सुविधा हे करतात। ग्रामीण भागामध्ये किंवा इतर भागामध्ये निशुल्क सेवा देतात, आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी इथं यायचं ठरवलं आणि ते आमच्या इथं येत आहेत आणि हा उपक्रम राबवतात। खरोखर त्यांचं मी मनापासून मंडळाच्या वतीनं, गावाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करेन की तुम्ही एक चांगली आमच्या ग्रामीण भागात, दुर्गम भागामध्ये चांगली सेवा देत आहे। असंच तुमच्या ह्या सेवेमुळं पालकांचं भवितव्य उज्ज्वल होईल अशी मी आशा बाळगतो। नमस्कार, मी श्रीकांत देशमुख, सातारा हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर सातारा येथे काम करीत असून जय भैरवनाथ मित्रमंडळी मुंबई, ठाणे मुंबई, बामणोली या ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन यांच्या उपक्रमास आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे। आणि या शिबिरासाठी आम्ही ज्या काही तपासण्या गावकऱ्यांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार देत आहोत, आणि यासाठी आमचा स्टाफ आम्ही सगळेजण सहकार्य करतो। डॉक्टर सुरेश शिंदे सर या हॉस्पिटलचे प्रमुख असून त्यांनी या भागातल्या लोकांसाठी सुविधा देण्यात यावी आणि ती पोचावी या दृष्टीनं आम्ही हा उपक्रम राबवित आहोत। खरोखर या ग्रामस्थांचं किंवा ज्यांनी काही जय भैरवनाथ मित्रमंडळी ठाणे बामणोली आहेत त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे, त्यासाठी त्यांनी शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक शिबिर घेणं आणि मुलांची शिक्षण घेणं, यासाठी हा जो उपक्रम राबवतात त्यासाठी आमच्या हॉस्पिटलतर्फे, सातारा हॉस्पिटलतर्फे शुभेच्छा आहेत। अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याने लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते आणि शिक्षण घेण्याविषयीची ओढ निर्माण होते। अशा या स्तुत्य उपक्रमास आमच्या सातारा हॉस्पिटल आणि डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर सुरेश शिंदे सर, विक्रम शिंदे सर यांच्याकडून शुभेच्छा।